नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की जीवा आणि नंदिनीने काव्य आणि पार्थच्या बाळासाठी कविता केलेली असते। सगळेजण आता डायनिंग टेबलवरती जेवणासाठी बसले असताना नंदिनी ती कविता वाचून दाखवत असते सगळ्यांना। मग कविता वाचून झाल्यानंतर सगळेच इमोशनल झालेले असतात। तर मानिनी म्हणत असते की छान, खूपच सुरेख कविता, फार छान। आणि पुन्हा ती आता म्हणत असते की तुम्हा दोघांचे खूप मनापासून कौतुक, मोठ्या मनाने ही कविता वाचून दाखवली त्याबद्दल। तर विक्रम सुद्धा म्हणत असतो की नाही, खरंच खूप कौतुक आहे तुमचं, पण एक लक्षात ठेवा, दुसऱ्यांसाठी मनात चांगुलपणा बाळगणाऱ्यांच्या आयुष्यामध्ये ना दुःख फार काळ टिकत नाही। बास, आणखीन थोडे दिवस ही कविता तुम्हाला सुद्धा लागू होईल असं म्हणून नंदिनीला खूपच भरून येतं। मग ती आता काहीतरी कारण काढून किचनमध्ये जाण्यासाठी म्हणत असते की कोशिंबीर राहिली वाटतं, असं आता ती म्हणते आणि तिथून निघून जाते, कारण तिला आता खूप रडायला येत असतं। सगळ्यांसमोर ती आता रडू शकत नसते। तर जीवाला मात्र हे सगळं समजतं की आता ती कारण सांगून इथून गेलेली आहे। काव्याला सुद्धा खूप वाईट वाटलेलं आहे, त्यामुळे ती सुद्धा आता काहीतरी कारण सांगून लगेच आता तिच्या पाठीमागे जाते। तर आपण इकडे पाहतो की नंदिनी किचनमध्ये आलेली असते आणि खूप रडत असते। तोंडाला हात लावूनच ती रडत असते, जेणेकरून बाहेर आवाज जाऊ नये म्हणून। पण तिला खूप त्रास होत असतो, तो आता तिला खूप वाईट सुद्धा वाटत असतं, म्हणून ती खूप रडत असते। तर पाठीमागून काव्या येते आणि काव्याला सुद्धा खूप वाईट वाटत असतं नंदिनीकडे पाहून। मग ती काहीच न बोलता नंदिनीला मिठी मारते आणि दोघीही मिळून आता खूप रडतात। खरंच प्रेक्षकांनो, खूपच इमोशनल सीन इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहतो की जीवा सुद्धा आता इकडे आता फिरत असतो, म्हणजे आता जेवल्यानंतर तो चालत असतो। तर पाठीमागून पार्थ येतो, जीवा सुद्धा खूप दुःखी झालेला असतो। आता पार्थला पाहून म्हणत असतो की हाय बडे भैया, झोपला नाहीस? तर मग पार्थ म्हणत असतो की झोप येत नव्हती। तर जीवा म्हणतो की कशी येणार, बाबा होणार आहे ना आता। पार्थ म्हणत असतो की छान लिहिली होती कविता, थँक्यू आणि सॉरी। तर मग जीवा म्हणत असतो की सॉरी कशासाठी, आणि तो पुन्हा म्हणत असतो की यू नो। मग आता जीवा म्हणत असतो की सकाळी किती आनंदामध्ये शिरला होता ना तू, मला ना अचानक तो दिवस आठवला। तर पार्थ म्हणत असतो की कुठला? तेव्हा आता जीवा म्हणत असतो की मी 12वीत जेव्हा पहिला आलो होतो आणि एकदम आनंदाच्या भरात असे पेढे वाटत घरात शिरलो होतो, आणि तू आजारी असल्यामुळे 3rd इयरला एका विषयात खूप कमी मार्क तुला मिळाली होती। तुझा चेहरा बघितल्यावर मला माझ्या आनंदाचा भार झाल्यागत झालं। तर लगेच पार्थ म्हणत असतो की मला माझ्या दुःखाचा आता ते दोघेही खूप इमोशनल झालेले असतात। तर जीवा म्हणत असतो की खूप गिल्ट आलं होतं त्यावेळेस मला पेढे आणल्यामुळे। तर लगेच पार्थ म्हणत असतो की जसं मला आज वाटलं तसं। तर लगेच जीवा म्हणत असतो की एक तो दिवस होता तेव्हा आणि एक आजचा दिवस, निकाल लागतात पण परीक्षा अजूनही संपत नाही। तर पार्थ म्हणत असतो की माझ्या दुःखामुळे तुला तुझा आनंद साजरा करता आला नव्हता तेव्हा। मग जीवा म्हणत असतो की मी तो ठरवून साजरा केला नव्हता, कारण एकाच घरात दुःख आणि आनंद आलं तर ते कसं साजरं करायचं तेच कळत नाही। तर पार्थ म्हणत असतो की बरोबर आहे, आपल्या वाट्याला आनंद आला की आनंदाने उड्या माराव्या असं वाटत होतं मला। जेव्हा मला कळलं की मी बाबा होणार आहे तेव्हा मला असं वाटत होतं की काव्याला उचलून अख्ख्या घरभर फिरायचं होतं, मला अख्ख्या कॉलनीला पेढे वाटायचे होते, अख्ख्या जगाला बेंबीच्या देठापासून ओरडून सांगायचं होतं की मी बाबा होणार आहे। पण आता मला माझ्याच आनंदी असण्याचं गिल्ट वाटू लागलेलं आहे, माझा आनंद मिरवायची मला लाज वाटायला लागलेली आहे तुझ्या दुःखासमोर। तर जीवा म्हणत असतो की मला सुद्धा नंदिनीला खुशीत घेऊन थोपटायचे, तिच्या मांडीवर डोकं ठेवून ढसाढसा रडायचं आहे, पण तुझ्या आनंदात माझं। तर खरंच प्रेक्षकांनो, इथे भावाभावांमधलं प्रेम दाखवलेलं आहे, किती एकमेकांच्या जीवाला जपतात ते, एकमेकांच्या आनंदात दुःखात साथ देतात, त्यामुळे खरंच खूप छान वाटत आहे। तर आजचा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।